गोव्यावरून परत येताना परतीचा प्रवास चालू झाला आणि मग आम्ही ठरवलं की संगमेश्वर देवरुखमध्ये जाऊन यायचं. म्हणजे संगमेश्वर देवरुख याच्यासाठी कारण देवरुखला जायला आम्ही संगमेश्वरला उतरायचो नेहमी. गेली बरीच वर्ष जाणंही काही झालंच नव्हतं. त्याच्यामुळे मग आम्ही या प्रवासाला लागलो आणि जेव्हा मी इथे येऊन बघते संगमेश्वरमध्ये त्यावेळेला बापरे! एवढं छान केलं होतं इथे स्टेशन आणि सगळी सुधारणाच झाली होती. इकडचे रस्ते तर खूप प्रचंड मोठे आणि छान वाटत होते. रिक्षावाले दादासुद्धा एकदम छानच भेटले. म्हणजे कोकणची माणसं ना आपली फार सुंदरच आहेत. म्हणजे त्यांच्याकडे जी माणुसकी आहे ना, मला नाही वाटत की ती जगामध्ये कोणाकडे असेल एवढी. कारण आम्ही जेव्हा या प्रवासाला लागलो ना, त्यावेळेला आमच्या बाजूला एक बसले होते दादा आणि एक आजी बसल्या होत्या. त्यांनी त्यांचे डबे उघडले आणि आम्हाला विचारत होते. आम्हाला काय, तिथे बसलेल्या सर्वांनाच ते विचारत होते की तुम्ही घेणार का थोडं थोडं असं. असं कोण विचारतं मुंबईमध्ये? तर मला तर असं नाही वाटत कोण विचारताना. म्हणजे एवढी माणुसकी आणि एवढी माया यांच्याकडेच असते आणि बोलायची इच्छा पण आपल्याला फार छान होते. गप्पा मारायला पण सुंदर माणसं. म्हणजे खरंच माणुसकीचं सुंदर प्रदर्शन. अशा पद्धतीने आम्ही पोचलो संगमेश्वरवरून देवरुखमध्ये. इथे माझ्या आजोबांचं ना एक घर होतं कौलारू. आता तिथे ते सगळं काढून त्यांनी डेव्हलप करून एक मोठं कॉम्प्लेक्सच बनवलं आहे. पण कौलारू घरं आपली किती छान असतात ना, गावात आल्याचं फिलिंग त्यानेच येतं.